ताली भगवान हाँ साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुटे क्रियमान, मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती, जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण धरून व्हावे, मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती। तुका म्हणे निज भोगईल निजता, नाही होईल सत्ता दुजियाची, मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यंश्च हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करू प्रथम नमन, अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वंदू रंग भूमिका, कीर्तने उभे होती लोका, ताळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो,
मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, आदी करून सकल संतांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून चिंतनाला प्रारंभ करतो. कीर्तन निरूपणा करता गायला गेलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू असलेले वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे बोलला का भगवान श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत दिव्य आणि अत्यंत महत्वाचा असा अभंग चिंतन करता निवडला आहे. अभंगाला अर्थभावाने वंदन करण्यापूर्वी अल्पशः परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की या ठिकाणी भराडी येथे महाशिवरात्री निमित्त भव्य आणि दिव्य, खरोखरच भव्य आणि दिव्य असणारा हा अखंड हरिनाम उत्सव गेले 4 दिवस अतिशय उत्साहामध्ये संपन्न होतोय. काय राहिले रे? असं 2 ठोके जोरात टाक. आवाज करू नका. आता चोपदार तुमचं काम आहे ते. असू द्या ते मी पाहतो. आता अजिबात बोल नका. 1 तास कीर्तन करायचे पोरांना आपल्याला, आणि तिकडं लय कोणी गडबड केली मागं न्या त्याला डायरेक्ट मंदिराच्या. नाही बरं, जाऊन आले का? बर बर, हरकत नाही. असू दे. आता फक्त शांत बसायचं, आता बोलायचं नाही. हा बोल नका. आता पाटील बोल नका. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पशा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा गेले वर्षभर अथक परिश्रमानंतर इथे ही कीर्तन सेवा संपन्न करण्याचा योग मला प्राप्त झाला. गेल्या वर्षी उत्सव चालू असताना खाली इकडे कीर्तनाला चाललो होतो. बोधवडला कीर्तन होतं, येवती आपल्या घाटाच्या खाली जळगाव जिल्ह्यात. आणि जात असताना महेश महाराजांची कथा इथंच होती. आमचे प्रेममूर्ती महेशजी महाराज महाजन यांच्या सुंदर श्रीमुखातून आपण याही वर्षी शिवपुराण महाकथा श्रवण करत आहात. आपल्या सर्वांना ते मंत्रमुग्ध करत आहेत. आता 1 तास 8 दिवसामध्ये त्यांचं तुम्ही रोज ऐकतायच. मला 1 तास सहन करा. महेश महाराजांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला, आणि त्याचप्रमाणे महेश महाराजांमुळे ज्यांची माझी ओळख झाली ते असे असणारे आमचे सन्मित्र अजय आप्पा धारकर. तसा आप्पाचा विषय लय हार्ड. पोरांना सगळं पाठ आहे बरं का आप्पा. मला या वर्षात आप्पा आवडलेले 2च गाणे. एक आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आणि दुसरं म्हणजे आता कुंभमेळ्यात खूप गाजलं बघा ते, रामचंद्र शांकर का भजन कर, शिव का भजन कर पार्वती. 2च भजन, एक भजन आणि एक गाणं. या वर्षात आवडलेले 2च विषय. आपण गेल्या वर्षी आपणकडे जेवण केलं, जेवणाचा परिणाम बघा. या वर्षी काही योग आला नाही. आपण बरोबर एखादच माझ्याकडे दिली. त्यांना काय वाटलं, हो महाराज लय खाते काय.
एकादशीला बरोबर मला इथं आणलं त्यांनी. काय जेवणाचा योग निघून गेला आता, असू द्या. पण मी बी परत येणार, मी पुन्हा येईल. तर आपण गेल्या वर्षी माझा नंबर घेतला. आप्पा म्हणले तुम्हाला पुढच्या वर्षी यावं लागेल, तेव्हाच सांगितलं होतं मला. आणि त्यांच्या अथक परिश्रमाने तुम्हा सर्व ईश्वर स्वरूप श्रोतृवर्गांचं दर्शन मला या ठिकाणी घडतंय. आपणसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आता ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, गजानन महाराज आणि खरात महाराज, रमेश महाराज खरात, अतिशय गोड यांनी चाल म्हटली. इनके लिए एक शायर का ख्याल याद आ गया. कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कुणा कधी. कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कुणा कधी. गेलो असा गाऊन मी बेसुर ना झालो कधी. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुरेल अशी चाल यांनी गायली. आणि त्याचप्रमाणे हे दोन्ही मृदंगवादक यांना तर असं वाटतं मरावन यांच्या पोटाला जन्मले काय आपण काय गोड वाजवलं. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर मृदंग वाजवला. आणि तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा. आता पुन्हा कीर्तन होऊस तर काय सांगणार नाही, काळजी करू नका. फक्त 1 तास शांत बसायचं. माग आवाज येतो का व्यवस्थित, हो का नाही? नाही माग काय वेगळंय का? मला पण येताना जरा कमी आलता. बघा जरा काय असेल तर मागच्या आपल्याला व्यवस्थित आहे. हा इथंच आहे का सगळा? बरं असू दे, जसं असेल तसं. मी मोठ्याने बोलतो जरा, म्हणजे तुम्हाला आवाज क्लिअर आहे. हा हरकत नाही. अभंगाला सुरुवात. 1 तास अभंगाचं चिंतन पाहायचे. फार वेळ आपला घेणार नाही. बरोबर 11ला संपल. 9ला बरोबर सुरुवात केली. मी आतापर्यंत आपा लय कीर्तन केली. रोज फिरतो, बरेच दिवस फिरतोय. काल मी 7:30ला त्या गावात पोहोचलो. जसं आज पोहोचलो तसाच. कीर्तन 8:30 ते 10:30 होतं. कीर्तन तिथलं चालूच झालं 9:30ला. मग मी 10:30ला संपलो. ओव्हर टाइम करायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही. अध्यक्षांनी आताच येताना आम्हाला गाडीत असं आणलं महाराज, विचारूच नका. मला वाटतं घरून फोन आलता. अध्यक्ष घरचा होता का बाहेरचा होता? घरचाच होता ना. हॅलो काय महत्वाचं बोल. मी आई शपथ सांगतो बोललोच नाही करत. आणि येताना ड्रायव्हर बदलले, बरं वाटलं. बोललं आप्पा आपल्याला अध्यक्ष मंदिरात सुखरूप पोहोचवणार का नाही सांगता येत नाही. फोन ठेवला तसं गाडी मंदिरात आली, आरती केली, तुमच्या समोर उभा आहे. 1 तास चिंतन करायचे. जास्त वेळ आपल्याला बोलायचं नाही. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियमान. भगवान श्री तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून देव साध्य करून घ्या. देवाची प्राप्ती केल्यानंतर प्रारब्धाचा नाश होतो, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. तुकोबाराय जर सांगत असतील प्रारब्धाचा नाश होतो, प्रारब्ध संपत. तुकोबाराय देवाच्या प्राप्तीमध्ये जर प्रारब्ध संपत असेल असं तुकोराम महाराज सांगतायत. पण मला सांगा, देवाला तरी प्रारब्ध चुकलं का? देवालाही प्रारब्ध भोगावं लागलं की नाही? श्रीराम कर्मे वनवासा गेला. भगवान श्रीरामाला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. देवाच्या बापाला प्रारब्ध चुकलं नाही. हो देवाला तर नाहीच नाही, पण देवाच्या बापालाही प्रारब्ध चुकलं नाही. मायबाप ते प्रारब्ध तुकाराम महाराज सांगतात, त्याच देवाच्या प्राप्तीनंतर तुमचं आमचं प्रारब्ध संपतं. कसं संपतं याचा विचार म्हणजे 1 तासाचे कीर्तन आणि जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारांनी या अभंगामध्ये वर्णन केलंय. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियमान. देव साध्य करून घ्या असं तुकोबारांनी सांगितलं. देवाची प्राप्ती करून घ्या. देवाची प्राप्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? हरी ईश्वर अल्लाह सब एक ही आहे.
सगळं एक आहे. तुकाराम महाराज सांगतात, मी माझ्या पदरचं सांगत नाही. अल्लाह देवे, अल्लाह दिलावे, अल्लाह खिलावे, अल्लाह बिना कोई नाही. हा गात्यातला अभंग आहे, माथ्यातला नाही. तुम्ही म्हणाल महाराज काय सांगताय? अरे हरी, अल्लाह, ईश्वर तुम्ही आम्ही सांगतोय, हे फरक नाही. सगळे तत्व एकच सांगताय. पण जे कार्य करते ते मूर्ख आहे, त्यांना आपण काय करायचं? सगळं एकच आहे. धर्म धर्म म्हणजे तरी काय? धर्माची व्याख्या करत असताना ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात. वेदामध्ये असं सांगितलंय, धारणात धर्म इत्युहु धर्मेण विधृता प्रजा यस्य धारण संयुक्त स धर्म इति निश्चय. धर्म धर्म म्हणजे तरी काय? धर्माची व्याख्या करत असताना ज्ञानोबरांनी तरी इतकं गोड वर्णन केलंय. ज्ञानोबराय बोलतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. आपल्या ज्येष्ठ पुरुषांनी, महात्म्यांनी, जुन्या लोकांनी काय केलंय? गुण्या गोविंदाने नांदत होते ना सगळेजण, सगळे एकत्रच नांदत होते की नाही? गुण्या गोविंदाने नांदत होते ना. धर्म म्हणजे काय नाही, ओ येथ वडील जे जे करीती यद्यदा चरती श्रेष्ठ गीता सांगते. तत्तदेवेत रोजना सयत प्रमाणन कुरते लोकस्तद अनुवर्तते. इथे नाम धर्म. धर्म म्हणजे वेगळं काही नाही. वा वा, क्या बात. पेटीवाली बाबा राहिली होती, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. बघा, माझ्या लक्षात नाही आलं, पण त्यांनी पेटी वाजवल्यामुळे ते बरोबर लक्षात आलं. आणि चोपदार तर माझ्या मागे अशी गप उभे राहिले. चोपदारांनी सगळे काम करायचं तर माझ्याच बोकांडी दिले सगळं. महाराज तुम्हीच गुत्त घेतले, तुम्हीच बघा, असं म्हणण्यासारखं झालंय. बरं, आपा इथं एक चोपदार आहे हे पाहिलं, आनंद वाटला. दोन दोन नाहीत ते पाय. नेमकं घोटाळा असा आहे, साऊंड सिस्टीम वाले सरकार पडू देऊ नका आणि शिटी वाजू देऊ नका अजिबात. तुमचं सहकार्य, तुमचा पाठिंबा आम्हाला राहू द्या. या सगळ्यांचा आहेच, तुमचा पाठिंबा राहू द्या. उत्तम साऊंड सिस्टीम आहे, चांगली साऊंड सिस्टीम आहे. काय झालं, दोन चोपदार आता हे जरा लांब उभे आहेत म्हणून बरं वाटतंय मला. तुमच्याकडे काल्याचं कीर्तन सकाळी असतं का संध्याकाळी? सकाळी. सकाळी सगळीकडेच बहुतांशी सकाळी काल्याचं कीर्तन असतं. असंच काल्याचं कीर्तन पुण्यामध्ये होतं. पुण्यात काल्याचं कीर्तन आमच्या सकाळी 10 ते 12 असतं. इकडे थोडाफार उशीर होत असेल, कमी जास्त टायमिंग, पण सकाळचं कीर्तन असतं. आणि तिथे असे दोन चोपदार उभे होते. इथं एक आहे, मला आनंद वाटला. दोन चोपदार तिथं उभे होते आणि दोन चोपदार उभे असताना सकाळच्या 10 वाजता कीर्तन चालू झालं. 10:30ला विना माझ्याकडे आला. व्याख्यान चालू झालं. व्याख्यान चालू झाल्यानंतर माझ्या उजव्या हाताच्या चोपदाराला झोप लागली. आपा किती वाजता? 10:30 पावणे 11 वाजता. पोरांनो, उजव्या हाताच्या, कारण हे डाव्या हाताला आहे ना माझ्या, त्यामुळे टेन्शन नाही. बरं, नुसती झोप नाही लागली, उजव्या हाताच्या चोपदाराला झोप तर लागली होती, नुसती नाही लागली, ते मला घेऊन खाली पडलं. सकाळच्या 10:30 वाजता. सकाळच्या 10:30 पावणे 11 वाजता. पण तुम्ही ऐका, लोक त्याला दिवसा झोप लागली होती. तुम्ही एकच काळजी करायची, झोपायला लागले की मला सांगा हळूच कोणीतरी, नाही तर तुम्ही शेजारच्याला झोपू देऊ नका. तसं मी तुम्हाला झोपू देणार नाही, काळजी करू नका. पण तुम्ही पण दक्षता घ्या. शेजारचा झोपायला लागला त्याला सांगा, ए कीर्तन ऐक, आपल्याला एवढेच 8 दिवस आहे चार्जिंगला, वर्षभर तर आपलं चाललंच आहे. याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, याची टोपी त्याला, एवढंच काम आहे. इथं 8 दिवस तुम्हाला जे काय पाप धुवायचं असेल आणि चार्जिंग करून घ्यायचं असेल ना, ते इथंच आहे. सुंदर चाललेली कथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करायचं, भजन करायचं. इथं मंडपामध्ये झाडण्याची सेवा करा, वाढण्याची सेवा करा, स्वयंपाक बनवण्याची जी सेवा तुम्हाला करता येईल ते पुण्य तुम्हाला इथं प्राप्त झाल्याशिवाय, जे कीर्तन करायला पुण्य तेच झाडणाऱ्याला आहे, चटई टाकणाऱ्याला तेच पुण्य, देणगी देणाऱ्याला तेच पुण्य, कीर्तनाला या लोकांना सांगणं त्यालाही तेच पुण्य. इथं तुम्हाला फक्त आणि फक्त पुण्य मिळेल.
8च दिवस आहेत आपल्या हातात. एकही दिवस वाया घालवू नका. जेवढं तुम्हाला संपादन पुण्य करता येईल तेवढं तुम्ही सगळं हे पुण्य संपादन करून घ्यायचे. आता मला सांगा, प्रयागराजचा कुंभ संपत आलाय. मला वाटतं उद्या का परवा शिवरात्र परवा आहे. शेवटचं स्नान परवा दिवशी है ना. किती लोक आतापर्यंत कुंभाला जाऊन आले? हात वर करा. 2-3 आहेत. बरोबर बरोबर 3-4 जण आहेत बाबा कुंभाला जाऊन गेलेले. तुम्हाला खरं सांगू का, काय 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 बेंडकुळे आली काय तिकडं? इकडे इकडे बघा, बोलू नका राव तुम्ही. 390 किलो, आपलं 290 किलोमीटरहून आलो मी इथं. मला बोलू द्या ना, का तुम्हीच बोलता? बराडीतले आहेत ना रोज एकमेकाला बोलायला, मला बोलू द्या थोडा वेळ. कुंभात जाऊन आलेल्यांना सांगतो, कुंभात काही पाप बीप धुतलं जात नाही. माझ्या पदरचं सांगत नाही, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं सांगतोय. तुकाराम जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी. ही चांबडी धुतली जाईल, पाप नाही धुतल्या जात. कथा श्रवण करा, पाप धुतल्या जाईल. कीर्तन श्रवण करा, पाप धुतल्या जाईल. इथं कोणती या मंडपात सेवा करा, तुमचं पाप गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. तुकोबारायांनी सांगितलं देवाची प्राप्ती करून घ्या. देवाच्या प्राप्तीत काय आहे? प्रारब्धाचा नाश होतो. देवाची प्राप्ती करायची म्हणजे काय करायचं? तुका म्हणे, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. एका परमात्म्याला पाहिल्याशिवाय जीवनाचं सार्थक होत नाही माय बाय. एका परमात्म्याची अनुभूती जर नाही आली ना, तर देवाची प्राप्ती नाही केली तर हे जीवन शून्य आहे, हे जीवन व्यर्थ आहे. तया एका विन तुझे काही नेणे पंढरी राजे. एका परमात्मा पंढरीनाथा वाचून दुसरं काही मिळवायचं नाही, हे संतांनी सांगून ठेवलंय. एका परमात्म्याची अनुभूती तुम्हाला आम्हाला आली पाहिजे. देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. नाही तर हे जीवन कसं आहे? शून्य आहे. शून्य शून्य माहिती नाही. शून्याला पोरांनो काही किंमत आहे का बाजारात? 0. शून्याला किंमत आहे का काय बाजारात? माता माऊली 0 0 0. हे बघा कितवीला आहे? 4थीला. वा, एवढे एवढे शून्य शून्य समजतात का? 0. इंग्लिश मीडियम का मराठी? मॅडम कोणची तुला? अरे मॅडम नाही तर इंग्लिश मीडियम का मराठी? व्हेरी गुड. 0 समजताय? 0. हा, व्हेरी गुड. 25 0 तुला दिले मी. किती? 25. 25 0 तुझ्याकडे दिले आणि तुला सांगितलं दुकानला जाय. दुकानदार चॉकलेट देईन का तुला? व्हेरी गुड. 0 आहे. 0 आहे. बघा त्यांनी सांगितलं 0 आहे. ते 0 किंमत आहे त्याला. 0 आहे. याला काय किंमत आहे? 0 आहे. 0 आहे. एका परमात्म्याची अनुभूती आली नाही तर 0 आहे. शून्य आहे सगळं. कसं शून्य? बघा, नसलेल्या शून्याची किंमत आपल्याला काढायची. शून्याची, नसलेल्या शून्याची आपल्याला किंमत काढायची. बाळा 0. बरोबर मुलांना सगळ्यांनी लक्ष द्या. म्हणजे नुसतं मुलांना नाही, बाकी सगळ्यांनीच लक्ष द्या. मुलं असतील, मुली असतील, आई असेल, ताई असेल, सगळे काका मावश्या, टेबलावर बसलेले, खाली बसलेले, सगळ्यांनी लक्ष द्या. नसलेल्या शून्याची किंमत आपल्याला काढायची. 1 आहे. 1 मराठीत असू द्या नाही तर इंग्लिश मध्ये असू द्या. 1 समजा लिहिला, असा मराठीत 1 लिहिला आणि त्याच्यावर 1 0 दिला. आता संख्या किती झाली? वा 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 वा, बराडीतले सगळेच हुशार आहेत. आता मला सांगा, 10 संख्या झाली. शून्याची किंमत किती झाली? किती झाली? वा वा, कोण बोललं? हे शूटिंग वाले ना? नाही ते बोलले का? वा 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 वा. हे पहा, यांना समजलं, लक्षात आले. तुम्हाला सगळ्यांना समजायचं असेल तर यांच्याकडून समजून घ्या. 1 0 दिला, संख्या झाली 10, पण त्या शून्याची किंमत झाली 9 का?
अगोदर एक लिहिला ना आपण, अगोदर एक लिहिला ना, त्याच्यावर शून्य दिला म्हणून त्याची किंमत 9 झाली. आता नीट लक्ष द्या, सगळ्यांनी सांगायचं आता. 10 वर आणखी 1 शून्य दिला, मफलरवाले संख्या किती झाली? 100. बर तू सांग आता, त्या दुसऱ्या शून्याची किंमत किती झाली? 90. उठ उठ उठ. हा अरे तू मराठी मीडियमला आहे का रे? त्याच्यामुळेच बरोबर आहे. गुरुजी कोण आहे? गुरुजी हा सर आहे का? गुरुजी नाही. बस 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 खाली बस, खाली बस, खाली बस. असू दे असू दे असू दे. हे बघा, आपल्याला गणित समजत नाही तोपर्यंत सगळ्यांना हे काही सोडणार नाही, मी कीर्तन सोडणार नाही, काळजी करू नका. 100 वर 1 शून्य दिला, संख्या किती झाली? 1000. आणि त्या तिसऱ्या शून्याची किंमत किती झाली? हा हुशार आहे बघा, वर्ग कीर्तनकार होईल मला वाटतं. 900 बरोबर सांगितलं त्यांनी. बरं तुम्हाला कळलंय का काय शून्य वाढवाय आपल्याला तरी काय जाते? कीर्तनकाराच्या पाकिटावर नाही शून्य वाढवायचे, इथं कीर्तनातले वाढवायचे फक्त, पाकिटावर नाही सांगू राहिलो मी. अरे वाढवून काय फरक पडतो? 1000वर 1 शून्य दिला, शेवटचा शून्य वाढवतो बरं का, शेवटचा शून्य. 1000वर 1 शून्य दिला, संख्या किती झाली आता? 10,000 ना बाळा. असू दे इट्स ओके, इंग्लिश मिडियम. 10,000 संख्या झाली. 10,000 संख्या झाल्यानंतर शेवटच्या शून्याची किंमत 1,000 अगोदर आहे, कळालं ना तुम्हाला? त्याच्यावर 1 शून्य दिला, मग आता त्या शेवटच्या शून्याची किंमत किती झाली? 9,000. वा वा वा, तुम्हाला सगळ्यांना कळालं. आता मला सांगा, तुकोबारांचं प्रमाण पाठीमागे म्हणून बोलतो, माग विनाकारण बोलत नाही. तुकोबाराय सांगतायत म्हणून बोलतो मी. हा मराठीमध्ये 1 आहे, मराठीतल्या 1 मध्ये अगोदरच असा गोल आहे बघा, गोल 1 वरती, त्याला खाली 1 दांडी आहे ना. तुकोबाराय काय सांगतात माहिती? 1 दाखविले 10 दाखविले 10. एकाने काय दाखवलं आपल्याला? 10. पण तुकोबाराय सांगतात त्या एकाचा खाली आलेला नुसता फाटा पुसा. फाटा जरी पुसला तरी काय झालं? सगळं काय होतंय? शून्य झालं. सगळं काय होतंय? 0 झालं. मग तसंच एका परमात्म्याची अनुभूती जीवन जगत असताना नाही आली तर हे सगळं जीवन कसं आहे? शून्य आहे. विढाल विढाल. अनुभूती आली पाहिजे, एका देवाची अनुभूती आली पाहिजे, देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. त्याच्याशिवाय पहा ना, देवावरती प्रेम करावं. देवावरती प्रेम केलं ना, देवावरती प्रेम केलं की ती भक्ती होते. काय होते? देवावरती प्रेम केलं की भक्ती होते. आणि तेच प्रेम जर संसारावरती केलं तर आसक्ती होते. संसारावरती प्रेम केलं तर आसक्ती होते आणि देवावरती प्रेम केलं तर भक्ती होते. आज तारीख 22 आहे, 22 फेब्रुवारी है ना, 24 वाटतं, 24 हो काय का, 24 आजची तारीख आहे 24. नेमकं 10 दिवसापूर्वी काय होतं माहिती तुम्हाला? किती तारीख होती पोरांनो? 19
ठीक आहे ना, दोन सण येतात या फेब्रुवारी मध्ये. मला वाटतं जवळजवळ 2-3 सण येतात. 19ला काय आहे रे बरोबर, काय झालं आता 19 फेब्रुवारीला? छत्रपती शिवाजी महाराज के आहे की नाही? छत्रपती शिवजयंती झाली ना 19 फेब्रुवारी. आज 24 आहे, 10 दिवस आधी 14 काय होतं, काय असतं रे त्या दिवशी? पोरं सांगते आपा व्हॅलेंटाईन डे. काय मला नीट म्हणताय, मला म्हणता येत नाही ते. पण खरं सांगू का आपा, सहज विषय निघला, प्रेमाचा विषय निघला म्हणून सांगतो, आणि प्रेमात सांगतो, लय रागवत नाही. पोरांनो 14 फेब्रुवारीला काय राहत, काय लाजते पोरं, लयच लाजले. व्हॅलेंटाईन डे बरोबर. काय पोरं काय मला कळत नाही, एखादं ते गुलाबाचं फुल घेते, पोरं असू पोरी असू. पहा बर का गंमत, हे आता मी पाहिलेलं सांगतोय, मी काय ते असं जे पाहिलं ते सांग. आता मला एक सांगा, तो फुल असं घेतो आणि एखाद्या पोरीला असं ते मुलीला फुल देतो, तो तिला सांगतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. काय माती प्रेम आहे का? अरे प्रेम काय असं व्यक्त करण्याचा, बोलण्याचा विषय पोरांनो? नाही 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 नाही. तुकाराम महाराज सांगतात, प्रेम नाही दाविता बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे. चित्ताचा विषय तो, बोलण्याचा नाही. आपली बावळाट आहेत सगळी, माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. अरे काय धंदा आहे, संसारावरती प्रेम करण्यात मजा नाही. पोरांनो नीट लक्ष द्या, देवावरती प्रेम करा. आपल्याला जिथं सुख मिळेल ना, मला सांगा पोर, आता हे पोरांचं द्या सोडून, पैसे तरी कशासाठी कमवतो आपण? सुख मिळेल याच्यासाठीच ना. आपलं प्रेम पैशावर आहे का सुखावर आहे? सुख कोणतीही गोष्ट आपण करतो कशासाठी? सुख मिळावं म्हणून करतो की नाही? का प्रेम पैसे असले तरी त्याच्यातून आपल्याला सुख मिळालं पाहिजे याच्याकरता आपण पैसे कमवतो. आता मला सांगा, आता बघा, खरं खरं पैशावर तुमचं प्रेम आहे का नाहीये ते मी तुम्हाला दाखवून देतो. 1000 आणि 500च्या नोटा बंद झाल्या. आपण काही मला वाटतं 5-6 वर्ष झाले का, 4-5 वर्ष झाली असतील, 6 वर्ष झाली मला वाटतं काहीतरी. किती प्रेम हो पैशावर आपलं. बरं त्या पैशाची जागा कुठं असते? आपण कपाटात तिजोरी, तिजोरीच्या आतमध्ये पैसे, बरोबर ना पोरांनो? किंवा वॉलेट मध्ये असतील आपल्या, किंवा म्हणजे असं सुखरूप ठिकाणी त्याची लॉकर मध्ये पैशाची जागा चांगल्या ठिकाणी. पण तोच पैसा मला सांगा, काही लोकांकडे त्या 500च्या नोटा इतक्या होत्या, आपण बंद झाल्या तेव्हा गटारीत सापडल्या. आमच्या पुण्याला गटारीत पोत्यानी जागा आहे का त्याची? त्या पैशाची जागा गटारीत आहे का पोरांनो? नाही. टाकल्या का नाही पण लोकांनी? पैशामुळं वाटोळ सुख देईल का तो पैसा? तो पैसा आपल्याला दुःखच देईल सापडला तर. तेव्हा अशी परिस्थिती होती. आपल्यासारख्याच द्या सोडून 2-5 हजार नोटा होत्या समजा आपल्याकडे, धराग्रहित 1001 नोटा, 2000, 5000 नोटा आपल्या पुढे. याच्या पुढे काय 1000च्या 2000? अरे पोत्याने नाही ट्रकनी पैसे होते लोकांकडे, फेकून दिले, फेकून गटारीत. का? पैसा सुख देत नाही. पैसा सापडला असता त्यावेळेस तो, तर त्या पैशाने दुःख दिलं असतं. नाही त्यांना आतमध्ये म्हणजे जेलमध्ये जावं लागलं असतं. मग पैसा सुख देतो का? नाही. आपण प्रेम पैशावर करतो का? नाही. आपण प्रेम करतो ते सुखासाठी करतोय. पण सुख कुठे? सुखरूप पैसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारी आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव घ्यावा, आपला तो एक देव करून 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 घ्यावा, आपला तो एक
न जीवा सुख नोये. देवाची प्राप्ती करून घ्या बाबानो, त्याच्याशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. कारण सुखरूप बापरूप महादेवीवरू सर्व सुखाचे आगरू, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचा आगर काय आहे? परमात्म्याशिवाय तुम्हाला देवाच्या प्राप्तीशिवाय सुखाची प्राप्ती होणार नाही. किती गाड्या असल्या, किती बंगले, किती घोडे. आत्ताच मी दुपारी गिरडला होतो. गिरडला 5 कोटीच्या बंगल्याचं काम चालू आहे. 5 कोटी. किती? ज्यांच्याकडे थांबलो होतो 5 कोटी. पण त्यांचं वाक्य, याच्यात काही मजा नाही, याच्यात काहीच मजा नाही. बाबा म्हणले हे तुम्हाला दिसत असेल, पण याच्यासाठी तुम्हाला सांगतो, हा जो बंगला बांधणार आहे ना, त्याच्यासाठी त्यांनी अगोदर सोय केली. 13 फुटाची भिंत त्या बंगल्याच्या कडेने आहे. किती? बंगल्यात सुख आहे का? अरे उडी मारून 13 फुटाहून सुद्धा कोणी यायचं असलं तर. पण बंगला बांधण्याच्या आधी 13 फूट भिंत का? बंगला समाधान देत नाही महाराज. अंतःकरणामध्ये समाधान वृत्ती हा काय प्रकार वेगळा आहे. बघा, पाय जमिनीवरती पाहिजे, पैसे किती असू द्या, पाय जमिनीवरती पाहिजे. पैसे म्हणजे सगळं नाही. कोणी पैशासाठी पळतोय, कोणी कशासाठी पळतोय, कोणी कशासाठी पळतोय. कुणाची आवड काय, कुणाची आवड काय. पण नाही, परमात्मा प्राप्तीशिवाय जीवाला गत्यंतर नाही. एका देवाची अनुभूती नाही आली आणि सगळं तुम्ही मिळवलं तरी सगळं व्यर्थ आहे. लक्षात आलं. मग देवाची प्राप्ती आपल्याला करून घेतली पाहिजे. देवाची प्राप्ती करून घेण्याकरता याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा किंवा सुखाचा सोहळा, याच देहामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. अन्य देह या देहापेक्षा चांगले असतील हो. आपला देह कुचका जरी असला तरी अन्य देह बलाढ्य असले. आता बघा, हत्ती आपल्यापेक्षा बलाढ्य, घोडा आपल्यापेक्षा चांगला पळू शकतो. आपला देह कुचका जरी असला ना तरी या देहामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. अन्य देहाचा जर विचार केला ना, मुंगीची कार्यक्षमता जास्त आहे. जीवशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, मुंगीची कार्यक्षमता जास्त आहे. हत्ती आपल्यापेक्षा बलाढ्य आहे. घोबडासारखा जागण्याचा स्टॅमिना नाही आपला. घोड्यासारखं पळण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. हत्तीसारखी ताकद आपल्यामध्ये नाही. घारीसारखी नजर आपली नाही. काय नाही, घारीसारखी नजर आपली नाही. मांजरीसारखी स्मरणशक्ती आपली नाही. काय? मांजरीसारखी स्मरणशक्ती आपली अजिबात नाही. अजिबात मांजरी सारखी स्मरणशक्ती नाही. काय झालं? एक बाई भांडी आपटतच आली. घरात भांडी आपटतच आली हो. हा गेला. तो म्हणला काय काय झालं? काय म्हणली शेजारणीला अक्कल नाही, काही कळत नाही. कस काय? अहो म्हणली मी तिच्याकडे, तुम्हाला काय कळतं हो म्हणली, तुम्हाला धरला बुवा की आणला घरी चहा प्यायला, धरला बुवा की आणला चहा प्यायला. अगं मग ठीक आहे ना, 1.5 लिटर दूध रोज वरव्याचं किंवा रोज 1.5 लिटर दूध घरी येतं ना. अहो 1.5 लिटर दूध येतं बरोबर आहे, पण ती मांजर पोटात आता ते दूध ठेवायचं राहिले. फक्त ती मांजर दररोज दूध प्यायला लागली हो. रोज ती मांजर दूध प्यायला लागली, फक्त आता ते पोटात ठेवायचं राहिले. मांजर तुला टेन्शन देते एवढी एवढी मांजर. अगं मांजरेने तुला टेन्शन देऊ नये म्हणून सकाळचं धुणं मी पिळून जातो. जेवढी मांजर तुला टेन्शन देते एवढी एवढी मांजर. त्यांनी अध्यक्ष ती मांजर धरली आणि एका गोणपाटात भरली. अशी जाम तिचं तोंड त्या गोणीचं बांधलं आणि सिल्लोडला नेऊन सोडली. कुणकडे? इकडे का सिल्लोड का दिशा चुकली? इकडे. हा, सिल्लोडला नेऊन सोडली. सिल्लोडला नेऊन सोडली आणि घरी आला. चल कर म्हणला, काळा चहा तरी कर. चल नसू दे दूध
काळा चहा कर म्हणला. तिने माता माऊलीनं काळा चहा केला आणि काळा चहा केला असा बशीत काळा चहा कपातला बशीत काळा चहा टाकला. पहिला घोट घेणार, पहिला झुरका मारणार तेवढ्या दारात मांजर आली. मैं आओ, मैं अंदर आओ. आणि आली काय बघता तुम्ही माझ्याकडे? मांजर घरात आली. मांजरी सारखी स्मरण शक्ती नाही. मांजर येऊ द्या, मी मांजराचं काय सांगत नाही. मांजरासारखी आपली स्मरण शक्ती आहे का? नाही 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 नाही. मांजरासारखी आपली स्मरण शक्ती नाही. हत्तीसारखी आपली बलाढ्य ताकद नाही. घोबडासारखी जागण्याचा स्टॅमिना नाही. मुंगीसारखी कार्यक्षमता आपल्यात नाहीये. जीवशास्त्र सांगतं की मुंगी तिला अर्धा तास विश्रांती मिळाली तर 23.5 तास काम करू शकते. किती चोपदार? मुंगी 23.5 तास काम करू शकते. आणि दुसरं मुंगीचं वैशिष्ट्य म्हणजे असं, मुंगी स्वतःच्या वजनापेक्षा 10 पट वजन उचलू शकते. मुंगीचं वजन किती असेल? अर्धा ग्रॅम. पण कमीत कमी 10 ते 15 ग्रॅमचे साखरेचे 2 दाणे सहज नेती. नेती की नाही? आपण नेती की नाही दादा? नेते पाहिले ना तुम्ही? मुंगी 10-15 ग्रॅमचं वजन सहज नेते. मुंगीचं वजन किती? अर्धा ग्रॅम पण नसतं हो. असू द्या असू द्या, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. मुंगीची कार्यक्षमता जास्त आहे एवढंच लक्षात ठेवा. बघा बरं का, मुंगीची कार्यक्षमता. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. अन्य देहाचा विचार केला तर अन्य देहाचा विचार केला तर अन्य देह चांगले जरी असले आणि हा देह कुचका जरी असला तरी ज्ञानोबा सांगतात, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. ज्ञानोबा सांगतात जन्माला यावं लागत नाही, मरावं लागत नाही, पुन्हा जन्माला मरायला यावंच लागत नाही. याच देही घडे देवाचे, याच देही घडे याची देही घडे देवाचे भजन. देवाचं भजन करा, देवाची प्राप्ती करून घ्या मायबाप. आणि देवाची प्राप्ती कारण हा देह कुचकाय, हा फाटलेला देह आहे हो. ज्ञानोबा लय गोड वर्णन करतात, लय गोड वर्णन करतात. कानोबा तुझे घोंगडे चांगली, कानोबा तुझी घोंगडे चांगली, आमासे का दिली वांगुली रे, आमासे का दिली वांगुली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी गोंगडी चांगली, आमाशी का दिली वांगुली रे, नवा ठाई फाटून गेली, नरकमुताने भरली रे. 9 छिद्र आहेत महाराज याला, 9 छिद्र, 9 होल आहेत, 9 ठिकाणी फाटलेली आहे. कधी यातून प्राण निघून जाईल सांगता येत नाही. तो प्राण जाण्याच्या अगोदर परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. एकदा प्राण निघून गेला की परमतत्वाची प्राप्ती करून घेता येत नाही. 3-4 वर्षापूर्वी गाडी नव्हती माझ्याकडे, एसटीने कीर्तनाला गेलो. मुंबईला कीर्तनाला गेलो.
आणि माझ्यासोबत एक माझा मित्र होता. कीर्तनाला गेलो, मुंबईला कीर्तनाला गेलो. आता सकाळी सकाळी उतरलो होतो, काल्याचं कीर्तन होतं, रात्रभर प्रवास केला. सार्वजनिक शौचालय असतात. 10 रुपये 20 रुपये दिले की बादली गरम पाण्याची मिळते, आंघोळीला पाणी मिळतं. म्हणलं आंघोळ वगैरे करावी, शुचिरभूत व्हावं, कीर्तनाला जावं. तिथं जाऊन लोकांना ताप देण्यापेक्षा आपलं इथंच आंघोळ करावी. माझ्या अगोदर माझा मित्र तो मला म्हणला मी जाऊन येतो, तुम्ही जा महाराज, तोपर्यंत तुम्ही इथं थांबा बॅग पशी. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. तो आतमध्ये गेला. 10 रुपयाला बादली होती पाण्याची गरम. त्याने ती बादली विकत घेतली. 10 रुपयाला पाण्याची बादली विकत घेतली. 10 रुपयाची पाण्याची बादली विकत घेतली आणि आतमध्ये गेला. दरवाजा लावून घेतला. आंघोळ करणार तितक्यात त्या दरवाजावरती लिहिलेलं होतं, मागे पहा. तिथलं सांगतोय मी, तुम्ही नका मागे भाऊ, मागे पहा. त्याने मागे पाहिलं. मागे पाहिलं, मागे लिहिलं तर पुढं पहा. काय लिहिलं तर माग पुढं पहा. पुढं लिहिलं तर डावीकडे पहा. डावीकडे लिहिलं तर उजवीकडे पहा. एका कोपऱ्यात लिहिलं तर वरती पहा. त्यास वरती पाहत बसलं. वरती पाहत बसलं, इतक्या थांबलं नाही. त्या बादलीला एक छोटस होतं होल. पाणी गेलं गळून. पाणी गळून गेलं. आंघोळ राहिली, सगळंच राहिलं. मी त्या बादलीचं सांगत नाही, मी या बादलीचं सांगतोय. त्या बादलीला एकच होल होतं, या बादलीला 9 होल आहेत. भैया गाडी वाला रे, भैया गाडी वाला रे, भैया गाडी वाला रे, भैया गाडी वाला रे. सब दरवाजे बंद हुए जब, गाड़ी धीरे हाकरे, सब दरवाजे बंद हुए, 10 दरवाजे बंद हुए जब निकल खड़ा होता. वाह, 10 दरवाजे बंद हुए जब निकल पडा अवतार. दरवाजा बंद झाल्यानंतर काय मजा नाही. याच्यातून प्राण निघून कधी जाईल सांगता येत नाही. त्या बादलीला एकच होल होतं, या बादलीला 9 होल आहेत. कोणत्या होलातून प्राण निघून जाईल सांगता येणार नाही. शनभंगुर नाही बरवता, आता जरी 50-50 ची मॅच चाललेली असली, भारतने पाकिस्तानच्या बरोबर कालची मॅच जरी जिंकलेली असली, तरी आपल्याला 20-20 खेळावं लागेल. टाइम संपत आलाय. 11:15 वाजलेत. 11:15 वाजलेत. आपल्या हातात 15 मिनिटं राहिलेत. अजून अभंगाचं चिंतन बघायचे. परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. परमतत्वाची प्राप्ती करून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि परमात्म्याची प्राप्ती एकदा का झाली की होतं काय, महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाचा देव
परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. तुकोबारायांनी पहिल्या चरणात सांगितलं देवाची प्राप्ती करून घेतल्यानंतर काय होणार आहे? प्रारब्ध तुटी क्रियमान. पण संत देव कळतात काय? संत दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. वा वा, म्हणजे जुनी जाणती मंडळी इथं आहेत, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा, हे पुढे बसलेत. आता हे बघा, तुम्ही सगळी जाणती मंडळीच आहात, तुम्ही अनेकांचं श्रवण केलंय. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितली पहिल्या नंबरची, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम. बाकी सगळ्या ज्या भक्ती आहेत त्यानंतर पहिली श्रवण भक्ती सांगितली. अनेकांचं श्रवण यांनी केले. तर मी काय सांगत होतो? दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो. संत ओळखता येत नाहीत महाराज, देव ओळखता येत नाही. देव प्राप्त करून घ्यायचा हे कळालं, पण देव ओळखता येतो का? संत ओळखता येतात का? इतकं सोपं आहे का? संत ओळखणं इतकं सोपं आहे? देवते संत देवते संत निमित्त प्रतिमा सगळ्यांनी एकत्र देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नाही. देवही आपल्याला ओळखता येत नाही, संतही ओळखता येत नाही. त्याच्याकरता संतांची कृपा व्हावी लागते, महात्म्यांची कृपा व्हावी लागते. इथं आपल्या उत्सवाला मी फोटो पाहिला मगाशी आशीर्वादामध्ये, प्रदीपजी महाराज मिश्रा महाराज. एक विभूती येतो, उगच नाही होत. काही गोष्टी साधना करावी लागते. कोणत्याही गोष्टीला साधना करावी लागते. सहज एखाद्या माणसाला नाही ओळखता येत, एखाद्या साध्या गणवेशात येईल हो, पण आपण त्याला ओळखलंच असं नाही. संत आपल्याला ओळखता येत नाहीत. साधं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बाबा तुमचं वय काय? किती वय? नाही बाबांचं मागच्या टोपीवाले. घाबरू नका तुम्ही, काय काय असेल ते खरं सांगा. इथं आता काय आपल्याला जमवायचं नाही. हा म्हणजे किती? 62 इट्स ओके. 62 62 वय. बाबा खरं सांगा, तुम्ही लहानपणापासून कपडे घालतात बरोबर की नाही? हसण्यासारखे काय व्हायच्यात? आपण मला बोललो लोक हसतील काऊन हेच मला कळत. मी सहज बोललो तरी हसतेत, खरडून बोललो तरी हसतेत, नाही बोललो तरी हसतेत, ग बसलो तरी हसतेत. नाही घालतात ना कुणी. बाबाचं काय सांग, मी आता वय जास्त बघा 65 वर्ष झालं बाबा कपडे घालतात. बाबाचं नाही सगळ्यांच सांगतो मी. पण बाबा आपल्या सगळ्याला या कपड्यातलं काहीतरी कळतं का? कळतं का? संत लय लांबची गोष्ट आहे, देव लय लांबची गोष्ट आहे. कपड्यातलं तरी काय अक्कल आहे का आपल्याला? तुम्हाला ते बस्ता माहिती का? बस्ता बांधतात पहा, बस्ता. कोणी गावातलं मेले हो? नाही कधी लग्नात राईट, लग्नात बांधतात बस्ता बरोबर ना? मग त्या बस्त्याची लय गंमत राहते मोठी. 7-8 लोक इकडचे, 7-8 नवरीकडचे. समजा भराडीची नवरी आणि आमच्या तिकडे खराडी चंदननगर, खराडीचा नवरा. ये मग जुळण्यास आपला भराडी खराडी बरे राहते. हा, भराडीची नवरी खराडीचा नवरा. आता इकडचे 10 तिकडचे 10 एकत्र आले पुण्याला कपडे घ्यायला. कुठं? मूळचंद. आमच्याकडे सगळ्यात मोठं दुकान आहे मूळचंद पुण्यातलं. तुम्हाला माहिती असेल, नसेल तर गुगलला सर्च करा. तिथं बस त्याला आले बरी 10-12 लोक. याच्यातले सगळे आले, याच्यातले 10 त्याच्यातले 10. बरं आपण यातलं कोणालाच काही कळत नाही. कपड्यातलं यांना काहीच कळत नाही, माती कळत नाही.
पण आले बा बस्त्याला आले माग असे काय 7-8 लोक महागच बसलेले असतात तक्क्याला लोड देऊन. त्या लोडला तक्क्याला असं टेकून बसलेले असते. रामभाऊ बघा ना कपडा. ओ रामभाऊ बघा ना कपडा. आपल्याला काय कळतं मग काय आला येड. आपल्याला काय कळतं तुला आणला नुसता खायला आला का तू. आपल्याला काय कळत. मग ते दुकानदारातलं आतलं दुकानातला माणूस येतोय. पोरगा येतो. ए हे पहा कापड हातला काय मीटर दिला 1000 रुपये मीटर. भारी दाखव. काय मीटर दिला 20,000. नाही 20 नको जरा लांब थोडं लांब जाईल टप्प्याटप्प्याने जाऊ ना. काय मीटर दिला 2000. हा कसा आहे. हा लिनन 70. बरं हा काय मीटर दिला हा 4000 रुपये. भारी दाखव. हा काय मीटर दिला 5000 रुपये मीटर. नेमकं योगायोगाने मी दुकानात बसलो होतो. शेठजी आमचा मित्र होता. योगायोगाने दुकानात बसलो होतो. 5000 रुपये. भारी दाखव. बसलेले हुशार राहतील. भारी दाखव म्हणलं. याच्यापेक्षा भारी नाही म्हणला. चला म्हणला. काय म्हणलं ते बसले. चला म्हणला आता बस दुसऱ्या दुकानात जाऊ. ते शेठजी पळतच आले. बसा म्हणलं. काय झालं. काय नाही म्हणला कपडा पसंत नाही असं नाही तर. ए अरे तुला कळत नाही म्हणला. कोण माणसं आहेत काय चहा पाणी दिलं का नाही यांना. हा ते बस त्यावेळेस लई ठेप राहते. चहा पाणी दिलं का नाही म्हणलं. तर 2 रुपयाचा चहा पाचतो पण ते बरोबरच वसूल करतो. दुकानदार हुशार असतो. इतका हुशार राहतो. तो तिथे गेला. बसा 2 मिनिटं बसा म्हणला. 2 मिनिटं बसा. एक काम कर म्हणलं का तू ते काल सुरतून आणले तागान ते डोकं खायची तर खायला सुरतून कोणतं ताग. अरे थांब तू थांब म्हणला. मी सांगतो. मालक स्वतः जातो आतमध्ये जातो आणि आतमध्ये जातो ते कपडा ताग्याचा तागा नवीन खट तागा घेऊन येतो. बंडल फोडतो त्यांच्या समोर मांडतो. पाहुणे हा कपडा एकच बोलणार जास्त बोलणार नाही. 10 वर्ष जरी तुम्ही वापरला तरी कलर जाणार नाही याचा. हा कपडा इतका भारी. आपण याचा भाव काय ऐका तुम्ही म्हणले. हा कपडा अजिबात फाटत नाही. याला इस्त्रीची गरज नाही. काय नाही. अध्यक्ष जमून का आपल्याला कपड्याचं दुकान चालवायला. तस काय हे बंद पडणार नाही आपलं. कारण बंद पडायसारखं वागतच नाही ना आपण. वागतच नाही. काही पैसे मागत नाही. काय नाही कसला धंदाच करीत नाही आपण. आपलं हे बंद पडू शकत नाही. बंद पडायचा विषय बंद पडण्यासारखं वागतच नाही आपण. पण कपड्याचं दुकान चालवायचं जमन मला. तर मग ते म्हणले हा कपडा एकच बोलणार जास्त बोलणार नाही. ह्या कपड्याचा भाव आहे. पटलं तर घ्या नाही तर दुसऱ्या दुकानात जा. माफ करा पटलं तर घ्या. हा कपडा एकच बोलणार. याची किंमत आहे 7000 रुपये मीटर. तो दुसरा काय म्हणतो आणि मला वाटलंच होतं बरं का 7000 असं. हा भारी 5 मीटर फाडा म्हटला. 5 मीटर फाडा. तो त्या नोकराकडे देतो. 5 मीटर फाड. तो माझ्यापाशी साहेब मी बसलेलो होतो काउंटरला. जोडीदारच आमचे मित्र ते. आणि मग त्यांच्या शेजारी मी बसलो होतो. ते आले माझ्याकडे. ते म्हणले महाराज हे 800 रुपये मीटरचं येऊ. किती रुपये मीटरचं 800 रुपये मीटरचं. आता मला सांगा काय कळतं का या कपड्यातलं तरी आपल्याला अक्कल आहे का. कपड्यातलं तरी आपल्याला कळतं का. संत कळणं एवढी सोपी गोष्ट आहे का. देव कळणं एवढी सोपी गोष्ट आहे का.
पण देव व्यापक आहे एवढी अनुभूती परमात्म्याची आपल्याला आली पाहिजे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठले लावी येले पिसे, हा विठ्ठले लावी पिसे, जिकडे पाहे तिकडे दिसे, ही अनुभूती आपल्याला आली पाहिजे. त्या गवळणींना गवळणीमध्ये वर्णन केलंय मायबाप. कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. त्या परमात्म्याची व्यापकता एवढी त्यांना अनुभूतीला आली, तेवढा विठ्ठल त्यांना कृष्ण परमात्मा त्यांना गवळणींना. एक गवळण अशीच उभी राहिली, एक पाय वरण एक खाली. कहा पगडारू, तुकोबराय तिचं वर्णन करतात. काय कुठं पाय टाकू कळतच नाही मला, जिकडे पाहावं तिकडे परमात्मा दिसतो मला. ही अनुभूती आपल्याला आली पाहिजे. त्याच्याकरता शेर पावशेर भजन करावं लागतं, थोडं चिंतन करावं लागतं, नामस्मरण करावं लागतं, अगदी भजन प्रेमाने करावं लागतं. आणि एकदा मोठ्या प्रेमाने सर्वजण भजन करू आणि राहिलेल्या अभंगाचा अर्थ 10 मिनिटं, कुणी उठू नका, बसा खाली. 10 मिनिटात उरलेल्या अभंगाचा अर्थ बघायचा आहे. सगळ्यांनी हात वर करा, हात वर करा, सगळ्यांनी वर करा. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी शूटिंग करा. सगळ्यांनी हात वर करा. आणि ज्यांच्याकडे मोबाईल आहे, भराडीचा सप्ताह किती सुंदर चाललाय कळू द्या लोकांना. विठोबा रखुमाई, कुमार
विठोबार कुमाई हे विठोबार कुमाई हे विठोबार कुमाई 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 कुंडली कवरदा हल विठ्ठल श्रीदानदेव हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज बसवेश्वर भगवान की जय विठोबार कुमाई साठी प्रारब्ध तुटी क्रियमान मग कासयाने पुन्हा हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती. मागच्यांना एवढी का घाई झाली? कीर्तन संपलेलं नाहीये. मंडपातनं उठून बाहेर जाऊ नका. बाहेर काय झाल्यास जबाबदार मंडपातले नाहीत. बसा खाली. 2 मिनिटं बसा. फक्त 2 मिनिटं बसा. 2 मिनिटं झाली. आता कीर्तन सेवा 10 मिनिटात संपवणार आहे. बरोबर 10 मिनिटं लागतील. भगवान परमात्म्याचे चिंतन केलं पाहिजे. चिंतनाशिवाय परमतत्वाची प्राप्ती होणार नाही. बोध ईश्वर हरी तत्व एकच आहे आणि त्या बोधाची प्राप्ती करून घेतल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती करून घेतल्याशिवाय जीवाला गत्यंतर नाही. परमात्मा स्वतः गीतेमध्ये वर्णन करून सांगतात ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातना मन षष्ठान इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षित. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. मग या अंशानं त्या अंशीपर्यंत जाणं हे परमतत्वाचं कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठला त्याच्याकरता अंतःकरणापासून प्रेमाने भजन करावं लागतं. प्रेमाने भजन करावं लागतं. तेव्हा तुम्हाला त्या परमात्म्याची प्राप्ती होत असते. कामामध्ये काम काही म्हणा. राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे नाही का. सुखाची प्राप्ती सगळ्यांना पाहिजे. सुख म्हणजे ईश्वर हरी देव. मगाशी आपण पाहून गेलो. 15 मिनिटं एक्स्ट्रा चालतील का? हा. नाही तर तुम्ही म्हणाल महाराज आता एक्स्ट्रा झाल्यावर काय ओव्हर टाइम राहतो काय? तसं काय नाही. इथलं बाबांची परवानगी घेऊन 15 मिनिटं घेतो. नाही त्याचं काय नाही. भगवत चिंतनाने परमतत्वाची प्राप्ती होऊ शकते. कारण सगळ्यात सोपं साधन सांगितलं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोय. नामस्मरण जरी सोपं असलं तरी तोच घेऊ शकतो. जो शहाणा आहे तोच घेऊ शकतो. तुकोबारांनी ज्ञानोबारांनी आधी करून सर्व संतांनी सांगितलं मायबाप याच नामाच्या द्वारे परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. हिंदी आती है सबको? समझ में आएगी ना? वैसे उतनी भी मेरी भी अच्छी नहीं है. जैसे आपकी वैसी मेरी उतनी अच्छी नहीं है लेकिन थोड़ा प्रयास करता हूं. क्या है ना वो हिंदी में बताओगा तो अच्छा लगेगा आपको. एक घर में एक लड़का पैदा हुआ और वो धीरे धीरे बड़ा हो गया. पुरानो बस 10 मिनिट. नहीं काय नहीं बोलणार. नहीं बोलणार. धीरे धीरे बड़ा हो गया. अच्छा लड़का था. जैसे ये लोग सब बैठे ये बच्चे लोग कितने अच्छे देखो सामने आके बैठे हैं. वैसा वो भी अच्छा लड़का था. एक ही दुर्गुण नहीं था उसके पास. बस खाता बहुत था. दुर्गुण नहीं था कुछ. बस खाता बहुत था. खाने को ज्यादा लगता था.
घर के सब लोग उसे त्रस्त हो गए। 5-5 लोग खाते थे, फिर भी ये उठता नहीं था, खाता बहुत था, बस उतना ही दुर्गुण था। वो दुर्गुण नहीं था। एक आदमी आया, घर वालों ने उसको ऐसे, गुरुजी थे उनके पास, वो लेके गए, घर वाले सब गुरुजी के पास लेके गए। गुरुजी ये खाता बहुत है। गुरुजी ने कहा वो उतना ही खाता है जिसका उतना खाता है, ज्यादा नहीं खाता है। त्रस्त हो गए घर वाले, सब त्रस्त हो गए। घर वालों ने बोला इसको तुम जाओ जाओ जाओ, किधर भी जाओ, घर से निकल जाओ। चल पड़ा बेचारा, सीधा साधा सरल था। जैसा भगवान भोलेनाथ का यहाँ मंदिर हो गए, वैसा एक मंदिर रास्ते में उसे मिला। बड़े बड़े पंडित जी, बड़े पेट वाले पंडित जी वहां मिले, बाहर ही खड़े थे। उनसे जाके मिला, यहां मैं रह सकता हूं? यहां पे मैं रह सकता हूं क्या? हाँ, क्यों नहीं, गुरुजी के चेला बनो, रहो, यहां की सेवा करो, हरि का भजन करो और रहो, बस यहां कुछ नहीं करने का है, प्रसाद पाओ, रहो। गुरुजी से मिला, दर्शन लिया और गुरुजी से कहा हमें चेला बनाओ। गुरुजी ने चेला बनाया, माला डाली, तिलक लगाया, चेला बन गया। गुरुजी से पूछने लगा, गुरुजी यहां कितने पंक्तियां होती है? गुरुजी बोले 5 पंक्तियां। गुरुजी 5 में बैठू तो कोई हारेगी तो नहीं? गुरुजी बोले भूखा रहता होगा इसीलिए बोल रहा है। कोई बात नहीं, बोला आप खाओ खाओ खाओ, कोई प्रसाद पाओ, कोई बात नहीं, 5 में बैठो। 5-5 पंक्तियां उठती थी, तभी भी एक खाता ही रहता था। एक दिन न चूल्हे जले न कुछ, बस सब लोग बनाने वाले भी सीताराम 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 सीताराम, जहां जाओ वह सीताराम सीताराम सीताराम। चूल्हे भी ना जले। वो गुरुजी के पास आया, गुरुजी ये क्या हो गए? आज खाना टाइम हो गया, 11:05 हो गए, 12 बजने वाले अभी, कुछ ही देर में चूल्हे जले नहीं, कुछ नहीं हो रहा है। अरे हाँ, बोले मैं आज आपको बताना भूल गया, आज एकादशी है। जैसी आज एकादशी है वैसी उस दिन एकादशी थी। मैं आपको बताना भूल गया, एकादशी है, एकादशी व्रत करना पड़ता है। गुरुजी यहाँ आपके दूसरे चेले हैं ना, उनसे एकादशी कराओ, हमें एकादशी मत कराओ, हम एकादशी करेंगे तो द्वादशी देख ही नहीं पाएंगे। वो बेचारा भूखा रहता था, बस खाता बहुत था, एक ही दुर्गुण था, सरल था, सादा था, सीधा था, लेकिन खाता बहुत था, खाने को लगते था उसको बस। गुरुजी बोले तू बना सकता है? हाँ, नहीं क्यों बनाए, नहीं पहली बार है लेकिन प्रयास करूंगा, बनाऊंगा। तो एक काम कर, पेड़ के नीचे जा, नदी के पास, कुछ राशन, असीता, गुड़ घी, आटा, राम रस जो भी है वो लेके जा और नदी के पेड़ के पास जाने का और बनाने का, वहां जाके बनाओ और खाओ। हाँ, लेकिन एक काम करने का, प्रसाद बनाने के बाद भगवान का भोग लगाने का, उसके सिवा खाने का नहीं। हाँ बोले ठीक है गुरुजी, कोई बात नहीं। प्रसाद लिया, जो भी था, सीधा आटा, गुड़ घी, चावल वगैरह लेके गया, पेड़ के नीचे बनाया, जैसा आया वैसा बनाया और भगवान को बुलाने लगा। भगवान को गुरुजी ने कहा था ना भगवान का भोग लगाने का, तो भगवान को बुलाने लगा। सीताराम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। बोला राम आइए, राम आइए, वाह वाह, मेरे भोजन का भोग लगाइए।
राजाराम आइये मेरे भोजन का भोग लगाइये असं म्हणल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. भगवान भोग लगाने के लिए वहां पे आ गए. आए तो अकेले नहीं आए, सीता राम दोनों आ गए. दोनों भी आ गए. एक तरफ रोटी की तरफ देखता, भगवान की तरफ देखता, रोटियों की तरफ देखता, भगवान की तरफ देखता. बोले क्या हो गया? कुछ नहीं कुछ नहीं, आप खाओ खाओ, प्रसाद पाओ प्रसाद पाओ, आप मुझे अच्छे लगते हो, आप प्रसाद पाओ पाओ पाओ, बहुत अच्छे लगते हो. जो भी कुछ थोड़ा बहुत बचा था भगवान को प्रसाद लगा दिया, भोग लगा दिया. लेकिन मंदिर में उसको क्या पता मंदिर में कैसे भोग दिखाते हैं खाली भगवान को, ये नहीं पता था. उसका सीधा साधा सरल भाव देख के भगवान आए, प्रसाद पाए और निकल के चले गए. फिर अगले 15 दिन में एकादशी आ गई. जल्दी जल्दी एकादशी लाता हूं, अभी टाइम खत्म हो गया. 15 दिन के बाद एकादशी आ गई. गुरुजी आज भी हमें जाना पड़ेगा. हाँ लेकिन आपने तो भगवान का भोग लगाने को बोला था, वहां दो भगवान आते, थोड़ा आटा वगैरह बढ़ा दो. गुरुजी को लगा भूखा रहता होगा तो थोड़ा गुड़ घी आटा राम रस जो भी था वो थोड़ा थोड़ा ज्यादा लेके गया. फिर वहां पे उसने वो बनाया, पेड़ के नीचे बैठा बनाया. फिर बोलने लगा सीताराम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. बस ऐसे बोलते भगवान परमात्मा अवतीर्ण हो गए. भगवान आ गए, राम सीता और अभी लक्ष्मण भी आ गए उनके साथ. 3 भगवान आ गए. एक तरफ रोटियों की तरफ देखता, भगवान की तरफ देखता, रोटियों की तरफ देखता, भगवान की तरफ, रोटियों भगवान. भगवान बोले क्या देखता है? कुछ नहीं भगवान, कुछ नहीं, आप पाओ पाओ, प्रसाद पाओ, आप खाओ, बहुत अच्छे लगते, आप मुझे बहुत अच्छे लगते हो, आप प्रसाद पाओ. भगवान भी बड़े कौतुकी थे. प्रसाद पाए और उसने बोला, पूछा, बचा था वो थोड़ा बहुत उसने खा लिया. पूरी नहीं लेकिन आधी तो एकादशी मुझे आप करवा ही दोगे, बोले भगवान. उसने कहा भगवान, ठाकुर जी ने हमें, गुरु जी ने भगवान का भोग लगाने को कहा है, भगवान का खानदान का नहीं. ये आपके साथ कौन है? ये जो है ये बोले लक्ष्मण जी. हाँ लेकिन कौन है? हमारे सगे भाई लगे बगे या सगे? नहीं, बोले सगे भाई. ठीक है चलते. बोले हम चलते. ठीक है जाओ, लेकिन अगले एकादशी के कितने आओगे अभी भी बता दो. अभी पहले ही बता दो अगले एकादशी को कितने आओगे. नहीं आएंगे भगवान चल गए. फिर 15 दिन बाद एकादशी आ गई. गुरुजी को बोला, गुरुजी खाना कम पड़ता है, 8-10 लोगों का दे दो. वहां आपने एक हमारे बाद पीछे भगवान को भोग लगाने को बोला है, वहां कितने भगवान आते वो पता नहीं. हर बार भगवान बढ़ते जा रहे. अब थोड़ा गुरुजी को लगा भूखा है ठीक है, लेकिन इतना लेके जाके क्या करता है? बेचता है तो नहीं, बेचता होगा. आज इसके पीछे पीछे जाएंगे, बोले गुरुजी. क्या बोले? आज इसके पीछे पीछे जाएंगे. क्या करता है इसका? इतना आटा लेके जाएगा, इतना गुड़ घी राम रस जो भी है उतना लेके जाएगा, चावल होगा ये होगा, क्या करता है वो देखेंगे. पेड़ के नीचे गया, सब सामान वहां रखा. आज भक्त नाराज था.
और भक्त नाराज था, पेड़ के नीचे बैठा था, आंख बंद कर दी, खाना बनाया नहीं गुरुदेव, खाना बनाया नहीं आज उसने। और बोलने लगा, सीताराम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। सीताराम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। सीताराम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। सीताराम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। बोलने लगा भगवान सीताराम आइए जाइए, बैठो बैठो बैठो, 2 मिनट ही खत्म होने वाला है कीर्तन, बसा खाली खाली बसा। बोलने लगा और भगवान वहां पे आ गए। भगवान आ गए, खाना तो बनाया नहीं था लेकिन भगवान आ गए। हाँ ताल, भगवान आ गए। बोले भगवान बोलने लगे, खाना नहीं बनाया आज, खाना नहीं बनाया। नहीं नहीं नहीं, हमें मिलने वाला नहीं है तो खाना बनाए क्यों? आज खाना ही नहीं, आज खाना नहीं बनाया। बोले भक्त नाराज है तो क्या हुआ, हम खाना बनाएंगे। बारीक वाला, भक्त नाराज है तो क्या हुआ, हम खाना बनाएंगे। अभी जहाँ पे सीता मैया खाना बनाएगी कम पड़ेगा क्या? सब लोग, सब भगवान, सीता अभी चूल्हा, लक्ष्मण शत्रुघ्न भरत सब लोग आए थे, सब परिवार वहां पे आया था। एक बानर भी साथ लाए, हनुमान जी, हनुमंतराय सुद्धा त्या ठिकाणी होते। सीता मैया ने खाना सब बना दिया और ये भक्त था, वो पेड़ के नीचे आग बंद करके बैठा था। भगवान बोले आग बंद क्यों की है? तो उसने कहा मुझे खाना मिलने ही नहीं वाला, अभी इतने लोग आए, आप सब भगवान आए तो मुझे खाना मिलेगा ही नहीं, मैं खाने वाले को देख भी नहीं सकता, नहीं देख सकता। हाँ, सीताराम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। सीताराम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। भोजन का भोग लगाए, सब भगवान वहां पे पधारे थे। अभी सीता मैया ने खाना बनाया, सब लोग ऊपर से देख रहे थे, सभी इंद्रचंद्र जो भी थे, हमें प्रसाद पाने का है, हमें प्रसाद दो, हमें प्रसाद दो। जहां सीता मैया प्रसाद बनाने वाली वहां कम क्या पड़ने वाला है? लेकिन ये भक्त भोला था, नाराज था, बोले हमें मिलने ही नहीं वाला तो हम काहे को देखे, आग बंद करके बैठा था। गुरुजी ये सब देख रहे थे पीछे से, गुरुजी पीछे पीछे उसके आ गए थे कि देखने वाले थे कि ये एक जो खाना है ये करता क्या है इतना खाने का। इसीलिए गुरुजी आए थे, पेड़ के पीछे से गुरुजी देख रहे थे। गुरुजी बोले अरे क्या चल रहा है? बोले भगवान बात कर रहे हमसे। भगवान बात कर रहे? कहाँ है भगवान? गुरुजी को, आपको नहीं दिख रहे? भगवान को बोला उसने, भगवान आप बहुत अच्छे हो, आप मेरे गुरुजी को नहीं दिखते। भगवान ने बहुत बढ़िया कहा। भगवान बोले तुम सरल हो इसीलिए हम आपको दिखते हैं। भगवान तुम्हारे गुरुजी ज्ञानी है लेकिन सरल नहीं है। उसे क्या कहा?
तुम्हारे गुरुजी ज्ञानी है लेकिन सरल नहीं है, इसलिए तुम्हारे गुरुजी को दिखते नहीं। जो शिष्य था उसने गुरुजी को बताया, गुरुजी भगवान बोल रहे हैं कि आप सरल नहीं है, आप ज्ञानी हो, पंडित हो, लेकिन आप सरल नहीं है, ऐसे भगवान बोल रहे हैं, इसीलिए हम आपको दिखते नहीं। गुरुजी सरल तो नहीं थे लेकिन गुरुजी तरल हो गए। गुरुजी के आंसू बहने लगे। आंसू आने के बाद गुरुजी रोने लगे, तो गुरुजी रोने के बाद भगवान खुद प्रकट हो गए। सरल नाही थे लेकिन तरल हो गए, अंतःकरण शुद्ध झालं आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर भगवान परमात्मा स्वतः येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ राहे गोपाळ राहते ते तुमच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते, तो परमात्मा भेटू शकतो। त्याच्याकरता अंतःकरण सरळ पाहिजे, साधं पाहिजे, मोकळं पाहिजे। मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त, नाही का? घर पाहोनी एकांताचे नाथ महाराज सांगतात, परमात्मा कुठे येतो माहितीये? घर पाहोनी एकांताचे नवविधा नवनीताचे। नवनीतासारखं शुद्ध चित्त शुद्ध अंतःकरण पाहिजे, तेव्हा परमात्मा येत असतो, तेव्हा गोपाळ तिथं येऊन राहत असतो। तुम्हाला एकदा का त्या परमात्म्याची प्राप्ती झाली रे झाली की होतं काय? प्रारब्ध तुटे क्रियामान, प्रारब्ध तुटे क्रियामान, प्रारब्ध तुटे क्रियामान, साधावा तो देव सर्वस्वाची साची, साधावा तो देव सर्वस्वाची साची, साधावा तो देव सर्वस्वाची साची, देव सर्वस्वाची, प्रारब्ध तुटे क्रियामान, प्रारब्ध तुटे क्रियामान, साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुटी क्रियमान। 11:20 झाले। एका चरणाचा आशय पाहण्याचा प्रयत्न केला। देवाची प्राप्ती जीवानं करून घेतली पाहिजे, कारण ते जीवाचं कर्तव्य आहे। आणि जीवाचं कर्तव्य काय? परमात्म्याची प्राप्ती करून घेणं। एकदा का परमात्म्याची अनुभूती आली की प्रारब्धाचा नाश होतो। आणि प्रारब्धाचा नाश कसा होतो याच्याकरता 2-3 कीर्तन पाहिजेत। एका कीर्तनात शक्य नाही, कारण प्रारब्ध देवाला चुकलं नाही, प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागतं। तुकोबारायच सांगतात ना, केले कर्म आधी त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती। तुकोबारांनी गोड वर्णन केलं, होईन तो भोग भोगीन आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ। जो भोग आहे तो माझा मी भोगीन, तुला भार घालणार नाही। असो, झालेली सेवा, उरलेल्या 3 चरणाचा आशय पुन्हा कधीतरी बघू, जवळपास कुठं योग आला तर। पण सगळ्यांची इच्छा आहे पिंगळा झाला पाहिजे, तर मग ते आता महाराज पिंगळा म्हणतील। एकदा महाराजांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा। मी काय पिंगळा म्हणत नाही वा, आता पिंगळा माझं काम नाही। पिंगळा महादारी बोली बोली कधे पिंगळा महादारी, पिंगळा महादारी बोली बोली
सीताराम